हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. मकर संक्रांत 14 जानेवारी 2025 मकराला सुरुवात होत आहे. ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात. ओम श्री सूर्यदेवाय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास सूर्यमासानुसार येणाऱ्या संक्रांत या सणाविषयी महत्वाची माहिती देत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, यंदाची मकर संक्रांत सूर्यमासानुसार 14 जानेवारी 2025 मंगळवार रोजी आहे. सूर्य शनीच्या मकर राशीत 14 जानेवारी मंगळवार रोजी अर्थात पौष कृष्ण प्रतिपदेला सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी प्रवेश करत आहे. याला शके 1946 मकरायन असे म्हणतात. संक्रांतीचा पुण्यकाळ मित्रांनो 14 जानेवारी मंगळवार रोजी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांपर्यंत असणार आहे. तेव्हा यंदाच्या मकर संक्रांती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. नवीन सणाच्या नवीन वर्षाच्या गोड मित्रांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा मित्रांनो. मित्रांनो, या दिवशी आवर्जून पितर सेवा करावी, शौचादी आटोपण सुचिरभूत व्हावे, घरात सर्वत्र साफसफाई करावी, घराभोवतीचा परिसर स्वच्छ करावा, गंगाजल व पंचगव्याने घर पवित्र करावे, पूजेचे धूत वस्त्र धारण करावे, देवघरातले निर्वाण काढून टाकावे मित्रांनो. दक्षिण भागात येऊन आसनावर बसावे, पितृस्तुती पितृसूक्त व बाह्यशांती सूक्त पठण व हवन करावे, हविद्रव्य म्हणून गाय तूप व काळे तीळ घ्यावे, समिधा म्हणून कोळसे गौरी लाकडे कागद काही चालेल. आहुती देताना मात्र स्वहा ऐवजी स्वधा म्हणावे. मित्रांनो, ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात या मंत्राने आपल्याला आपल्या पित्रांना सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून काळे तीळ मिश्रित जलाने अर्घ द्यायचे आहे. मित्रांनो, संक्रांती निमित्त सूर्याच्या 12 नावांनी पांढरे तीळ, लाल चंदन, लाल फूल, गूळ मिश्रित पाण्याने सूर्योदयी सूर्याला अर्घ द्यावे. पाटावर चंदनाने सूर्य रेखाटून पूजा करण्यापेक्षा प्रत्यक्ष सूर्यदेवतेची सूर्योदयी अशा पद्धतीने पूजा करावी. सूर्याची 12 नावे याप्रमाणे मित्रांनो: ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवये नमः, ओम खगाय नमः, ओम पूष्णये नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय विद्महे, ओम सूर्यदेवाय नमो नमः. किंवा नेहमीप्रमाणे गायत्री मंत्र 10 मिनिटे बोला. या पद्धतीने आपण सूर्याला अर्घ्य देऊ शकता. मित्रांनो, संक्रांतीचे धार्मिक कर्तव्य याप्रमाणे आज तिळाचा आपल्याला 6 प्रकारे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून करावा मित्रांनो. पितरांसाठी हवन करताना गाय तुपात थोडे काळे तीळ टाका. आपल्या पितरांना अर्घ्य देण्यासाठी पाण्यात थोडे काळे तीळ टाका. हा पहिला उपाय झाला जो यापूर्वी आपण पाहिला आहे पितरांसाठी. तिळाचे उठणे सर्वांगाला लावा. स्नानाच्या वेळी स्नानाच्या कोमट पाण्यात तिळाचे चूर्ण टाका. आपल्या पितरांना उद्देशून तीळ तर्पण करा. थोडे तीळ भक्षण करा. यथाशक्ती तीळ सत्पात्री दान करावे. मित्रांनो, 1 ते 4 हे पितरांसंबंधीच आहे जे सकाळच्या वेळेला आपल्याला करता येतील. आणि त्यानंतर मात्र दिवसभरात आपण थोडे तीळ भक्षण करा आणि यथाशक्ती तीळ सत्पात्री दान करावे मित्रांनो. हे 6 उपाय आपल्याला करायचे आहेत. मित्रांनो, यंदा संक्रांतीचे वाहनादी प्रकार याप्रमाणे आहे. मित्रांनो, यंदा बालवकरणावर संक्रांत आहे. यंदाची संक्रांती कुमारी असून वाघावर बसलेली आहे. तिचे उपवाहन घोडा आहे. कपाळी केशराचा टिळा लावला आहे. यंदाची संक्रांती पायस भक्षण करत असून सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती रत्न धारण केलेला आहे. तिने पिवळे रंगाचे वस्त्र धारण केले असून तिच्या एका हातात गदा आहे तर दुसऱ्या हातात वासा करता जाईचे फूल आहे. याचे फळ या वस्तू महाग वा नष्ट होण्याची शक्यता राहते वा यापासून भयाची प्राप्ती होते मित्रांनो.
मित्रांनो, तिचे वारनाव व नक्षत्रनाव महोदरी आहे. याचे फळ सुखदायी ठरते. सामुदाय मुहूर्त 45 आहे. यंदाची संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. यावरून सामुदायिक फळाची प्राप्ती होण्याची जास्त शक्यता राहते. उत्तरेची प्रजा सुखी होते. दक्षिणेकडील प्रजेला दुःख होण्याची शक्यता राहते. तर नैऋत्य भागातील प्रजेला कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता राहते. संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू महाग होतील. मित्रांनो, ब्राह्मण देवतेला आमंत्रण देऊन आपल्या घरी बोलवावे. दोघांनी अर्धसुचिर्भूत होऊन ब्राह्मण देवतेला देवघरात देवतेप्रमाणे पूर्व दिशेत पाटावर बसवावे. त्यांच्या समोर आपण स्वतःचे आसन टाकून बसावे. धूपदीप लावा. देवघरातील देवांना व ब्राह्मण देवतेला वंदन करा. आचमन करा. प्राणायाम करा. देवादिकांना वंदन करा. श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या. देशकालादींचा उच्चार करा. संक्रांतीच्या दानाचा संकल्प असा सोडावा. मित्रांनो, यासाठी एक पळी भांडे व तामण समोर ठेवा. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पासाठी एक पळी पाणी घ्यावे आणि म्हणावे, हरि ओम तत्सत श्रीमद भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानसद्य ब्राह्मणो द्वितीय परार्थे विष्णुपदे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशति तमे युग चतुष्के कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशो गोदावरिया दक्षिणे तीरे शालिवान शके 1946 क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्ष मंगळवार वासे पुनर्वसु नक्षत्रे विष्कंभ योगे पालव करण युक्तायाम प्रतिपदा शुभती तो कर्क राशि स्थिते चंद्र धनु राशि स्थिते रवि वृषभ राशि स्थिते गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशिस्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथो मम आत्मना सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री सवितृक प्रीति द्वारा सकल पाप क्षय पूर्वकम स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धन धान्य समृद्धि दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्यय सुख संपदादि कल्पोक्त फल सिद्धे अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय दानम करीशी. या ठिकाणी वस्तूचे नाव आपण घ्यायचे. अमुक जिथे लिहिले आहे तिथे. मित्रांनो, येथे संकल्प संपला असल्याने आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, संकल्पानंतर यंदाच्या संक्रांती पर्वकाळात माझ्या सवाष्ण माता भगिनी काही दान धर्म अवश्य करावा. दान सत्पात्री सत्कर्मी व निष्काम असावे. दान वस्तूचे व ब्राह्मण देवतेचे पूजन करून दक्षिणेचे दान द्यावे. दानात आपण एक नवीन भांड्यात तीळ आणि गुळ घाला. अन्न वस्त्र जानवे जोड दक्षिणा सत्पात्री ब्राह्मण देवतेला विधिवत संकल्प सोडून यथाशक्ती आपल्या निवासस्थानी दान करावे. आपणास शक्य असल्यास सोने भूमी गाय व घोडा असे महागडे दानही आपण देऊ शकता. गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला. आता वर्ज्य कामे या दिवशी कोणती आहेत ते आता आपण पाहूया. मित्रांनो, संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष रोपटे, गवत तोडणे, कापणे, गाई म्हशीचे दूध काढणे तसेच काम विषयांचे सेवन करणे कटाक्षाने टाळा. मित्रांनो, जर आपल्याला आपले जन्म नक्षत्र व चरण माहीत असेल तर त्यानुसार यंदाच्या संक्रांतीचे फळ अंदाजे जाणावे. अन्यथा या फळांचा अजिबात विचार करू नका. फळानुसार व आपल्या चालू नावावरून आपले जन्म नक्षत्र चरण वा लग्न वा चंद्र राशी ठरवणे योग्य नाही. हे शास्त्र मान्य नाही. ढोबळमानाचा ठोकताळा आहे. एक प्रकारे अंधश्रद्धा आहे. मित्रांनो, आता प्रत्यक्ष जन्म नक्षत्र फळ पाहूया. आद्रा, पुनर्वसू व पुष्य या नक्षत्रधारकांना पंथा अर्थात लहान मोठा प्रवास घडण्याची शक्यता राहील. आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त व चित्रा या नक्षत्रधारकांना त्यांच्या प्रारब्धानुसार भोगण्याचा योग आहे. अर्थात यांना सुखाची प्राप्ती होणार. स्वाती, विशाखा व अनुराधा या नक्षत्रधारकांना त्यांच्या व्यथा त्रासदायक ठरण्याची व शारीरिक पीडा होण्याची शक्यता राहील. ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा या नक्षत्रधारकांना विविध प्रकारे नवीन वस्त्रांचा लाभ होण्याची शक्यता राहील. शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रधारकांना काही ना काही कमी जास्त प्रमाणात हानी व द्रव्यनाश होण्याची शक्यता आहे. रेवती, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी व मूग
या नक्षत्रधारकांना लहान मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता आहे. जन्म नक्षत्र फळ हे जन्मचंद्र राशीपेक्षा अर्ध्याहून अधिक सूक्ष्म असते, हे लक्षात घ्यावे. मित्रांनो, दरवर्षी संक्रांतीबद्दल आपणा सर्वांमध्ये एक प्रकारचे भीतीचे सावट असते की यंदाची संक्रांत कुणावर आहे, कशावर बसली आहे, तिचे वस्त्र आयुधे कोणते आहेत, कुठून येत आहे, कुठे जात आहे, कुणीकडे पाहत आहे. मग अशा संबंधित वस्तू व व्यक्तींना, जीवांना काही धोका आहे का, अशी खुली चर्चा होत असते. पण मित्रांनो, अशा चर्चेला शास्त्रीय आधार नसतो. ही एक प्रकारची अंधश्रद्धा समजावी. आपल्या धर्मशास्त्राबद्दल अज्ञान समजावे. मित्रांनो, मुळात मानवी जीवन कर्म सिद्धांतावर आधारित आहे. आपण जसे कर्म कराल तसेच फळ आपणास या ना त्या जन्मात कधी ना कधी मिळणारच आहे. यात शंका नसावी मित्रांनो. यात बदल करण्याचा अधिकार फक्त ईश्वराला असतो. पण जेव्हा आपण सर्वस्वाचा त्याग करून केवळ ईश्वराचे होतो तेव्हा, तोपर्यंत कर्म सिद्धांतच कार्यरत राहते. या काही शंका नसावी मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. यंदाच्या संक्रांतीविषयीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम. शिवशंभो महादेव.